आत्ता आपण ताम्हिणीमध्ये आलो आहे आणि समोर म्हणजे ताम्हिणी घाटाच्या एंडिंगला जो व्ह्यू आहे तो एक नंबर आहे. म्हणजे क्लाउड्स गॅदरिंग झाली आहे आणि ते आपण बघू शकतो. मी आता तुम्हाला दाखवतो. 3, 2, 1. तर 97 किलोमीटर झाले, म्हणजे जवळपास आता 97 किलोमीटर झालं आहे. सॉरी 98.5 म्हणजे जवळपास 100 किलोमीटर अंतरावर आलो आहे. आता इथून पुढं जवळपास अजून 60 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. आज आपण कुठं चाललो आहे म्हणजे ताम्हिणीच्या आसपासनं एक वॉटरफॉल करायला चाललो आहे या बाजूने. तो आपण पोचल्यानंतर बघूया. तसे 2 वॉटरफॉल बघायला चाललो आहे आपण आज. ते थोड्याच वेळात तुम्हाला कळेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण म्हणजे तसे आपण 3 वॉटरफॉल बघणार आहे. त्यातल्या पहिल्या वॉटरफॉलला आत्ता आपण चाललोय. त्याच्याकडे यायचा रस्ता असा म्हणजे 2 रूट आहेत. एक तुम्ही वरंदा घाटातून येऊ शकता, नाहीतर दुसरं आपला ताम्हिणी घाटातून जर पुण्यातून येणार असाल तर. आणि मुंबईवरून यायचं असेल तर पनवेलहून गोवा हायवे, महाडवरून बिरवाडी आणि तिथून थोडंसं आतमध्ये आल्यानंतर आपण नाणेमाचीच्या बेस विलेजला येतोय. आणि जर पुण्यातून येणार असेल तर ताम्हिणीतून खाली उतरून MIDC रोड निजामपूर म्हणजे रायगडकडे जायचा जो रस्ता आहे तिथून पण महाडला येऊ शकतो. निजामपूर, माणगाव आणि तिथून पुढं महाड, बिरवाडीन पुढचा रस्ता सेम. मॅपवर जरी टाकलं, कारण आता मॅपवर लोकेशन आहे, मला म्हणजे बिरवाडीपर्यंत मी आधी येऊन गेलो होतो, त्याच्यामुळे तिथपर्यंतचा रूट माहिती होता. त्याच्या पुढं मॅपनं चालू. लास्टला थोडासा पॅच आहे जो जिथं घाट एकदम असा स्टीप आहे, तिथून थोडंसं जपून. तर वरंदातला जो रस्ता आहे तो थोडासा रिस्की आहे, त्याच्यामुळं शक्यतो जर ताम्हिणीमधून आलं पुण्याकडून येणाऱ्यांनी तर चांगली गोष्ट आहे. कारण वरंदात दरड कोसळण्याची जास्त शक्यता, म्हणजे कोसळतीच, हमखास कोसळती. पंधरा 20 मिनटं चालल्यानंतर अशी ही थोडीशी दाट झाडी आहे, थोडंसं जंगल टाईप आहे, त्याच्यामध्ये आपण येतो. आणि आता दमटपणा असल्यामुळे थोडासा घाम जास्त निघतोय. बघू, आवाज यायला लागला वॉटरफॉलचा थोडा जवळ गेल्यावरच कळलं. आता नाणेमाची वॉटरफॉलचा फर्स्ट लुक आपल्याला इथून दिसलाय. हा वरून म्हणजे हा जो आहे हा वरून पडतो आणि इथं म्हणजे मध्ये थोडंसं प्लेन आहे, पठारासारखं थोडंसंच म्हणजे असं हे. आणि तिथून परत खाली दुसऱ्या टप्प्यात वॉटरफॉल पडतो. तो याच्यामध्ये आता एवढा दिसत नाही, पण या भागात आहे, म्हणजे असा पडून इथून पडतो दुसऱ्या टप्प्यात. चला जवळ जाऊन बघूया. तर हा समोरून इथं पडतो, म्हणजे आत्ता अजून तेवढं पाणी नाही आहे, पण ॲटलिस्ट सुरुवात तर झाली आहे. आणि जास्त पावसात येणं रिस्कीच आहे तसं पण इथं. आणि कमी पाऊस म्हणजे पाणी कमी असेल तर जवळ जाऊन पण बघता येतं नीट न भिता. हे मध्ये दरी. हा जो पाण्याचा फ्लो आहे तो कडक आहे, म्हणजे भरपूर आहे. जरी अजून एवढा पाऊस नसला तरी इथं फ्लो भरपूर आहे. म्हणजे यायचं असेल तर रिस्की पार्ट तरी हाच आहे. म्हणजे रिस्की पार्ट म्हणजे जर पाणी वाढलं, जर त्याच्या गोष्टी आहेत
पण या बाजूला पाऊस जास्त होत असल्यामुळं इथं पाणी वाढलं तर रिस्क फॅक्टर येतो, फ्लॅश फ्लड होऊ शकतो, काही होऊ शकतं. म्हणून सकाळी लवकर आलेलं चांगलं, कारण सकाळी तेवढा पाऊस नसतो किंवा तेवढं हे होत नाही. शक्यतो दुपारी 2-3 नंतर पाऊस भरपूर पडायला लागतो, त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण वाढण्याचे चान्सेस असतात. तर तिकडून म्हणजे हे खालून न जाताना असं वरच्या बाजून आलं तर रिस्क फॅक्टर कमी होऊ शकतो, पण तिथून पूर्ण असं खाली वाकून जावं लागतंय, कारण वर असं करवी आहे, करवी. तर आता आपण बघून निघतोय माघारी, आणि इथून पुढचा जो वॉटरफॉल असेल तो आपण सातसड्याकडे जाणार आहे. आणि इथं आल्यानंतर तिथं जवळ गेलं की अख्खा भिजूनच निघतोय. तर आत्ता जवळपास नाणेमाचीचा जो ट्रेक आहे तो कंप्लीट होत आला, म्हणजे आपण आता रिटर्न आलोय. आणि इथं गाईड वगैरे घ्यायची काही एवढी गरज नाही, कारण एकदम मळलेली वाट आहे अशी, म्हणजे जवळपास ही जी अशी वाट आहे ना, अशीच जवळपास पूर्ण मळलेली वाट आहे. तर मग गाईड घ्यायची पण गरज नाही, फक्त एकदा सुरुवातीचा रस्ता विचारायचा आणि जी मळलेली वाट आहे त्याच्यावरूनच चालत जायचं. 2 वाटा दिसल्या तर जास्त मळलेली वाटेनं जावा. आणि जर रविवारी आलात, संडेला आलात, तर मग काही गरजच नाही, कारण गर्दी असणारच आहे पावसाळ्यात. भरपूर लोक याच रस्त्यानं जातात आणि एकच वाट आहे, त्याच्यामुळे काही जास्त चुकण्याचे पण चान्सेस नाहीत. आणि पुढं म्हणजे हा जो डोंगर आहे, हा समोरचा, याला वळसा घालून, म्हणजे असा यू शेपमध्ये असं त्याला वळसा घालून ह्याच्या नाणेमाचीच्या वॉटरफॉलपर्यंत आपण जातो. पार्किंगला गाडी लावल्यानंतरच तो डोंगर आपल्याला दिसतो, म्हणजे वर येतानाच तो डोंगर दिसतो. त्या डोंगराच्या उजव्या बाजूनच असं आपल्याला कडकडून वळसा घालून पुढे जायचं आहे. तिथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता इथून पुढचा व्लॉग, पुढच्या म्हणजे सातसड्याकडे जायचा व्लॉग सेपरेट. तर कुठे गेले ते आता मुलं आलेत ना, असा हा सातसड्याला जायचा तो रस्ता इथून. पण इथं आपण बघू शकतो की इथं काहीच पाणी नाही, त्यामुळे सातसड्याला पाणी नसणारच आहे. आणि एक जण म्हणला की नाही आहे पाणी, मग आता जाण्यात काय अर्थ नाही आहे तसा, बघू नंतर कधी आलं तर. तर सातसड्याला पाणी नव्हतं म्हणून आपण एक शेवते वॉटरफॉल म्हणून आहे तो बघायला आलो. त्याचं नाव शेवते यासाठी की तो शेवते गावाच्या जवळ आहे. नाणेमाचीला जातानाच एक शेवते फाटा लागतो, तिथून एक 4 किलोमीटर अंतरावर वर आल्यानंतर गाव सोडलं की जस्ट पुढं थोडासा खराब रस्ता लागतो, तिथून हा वॉटरफॉल आपल्याला हा असा तिथं पाहायला मिळतो.